आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान। शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया। पंचाला खरखर शिवराज राक्षेने स्वतः गोळ्या घातल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण त्या प्रकारातून त्या अनुभवातून मी गेलेलो आहे 2009 साली। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हतं। न्याय मागताना संयम हा बाळगणं आवश्यक असतं। शिवराज राक्षेने पंचांना केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका। राज्यात आरोग्यासंदर्भात नवा कायदा आणण्याची शक्यता। जीबीएस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धोरणं ठरवली जाणार। आरोग्य आणि पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची धोरणं ठरवली जाणार। आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता। माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करा। शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। काका पवारच्या तालमीत असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप। ते आपली घरातले दोन्ही पैलवान दाखवायचं नाही, हे तुझं चुकलं होतं, हे तुझं चुकलं होतं, हे तू करायला नाही पाहिजे होतं। मग तिथं त्याला सांगितलं की आम्ही दाखवण्यात येणार नाही। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केलं। पंचांना दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती। काका पवारांकडून नाराजी व्यक्त। पंचांना लात मारणं योग्य नाही। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया। तर मला शिवीगाळ झाल्याने टोकाचं पाऊल उचलावं लागलं। शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण। हे योग्य तर नाहीये, पण याच्यावर आता पंचाचा निर्णय नाही सर, मी माझी पुष्टी करून माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन रेफरेन रिझल्ट देऊन मी, कारण का पुढच्या गोष्टीची तयारी करायला गेलो मला तिथलं झालेलं काय काही। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळनं घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन। शिवराज राक्षे मोठे पहलवान त्यांची भेट घेणार। दर्शनानंतर मोहोळची प्रतिक्रिया। तर पंचांना लाथ मारणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। 5 फेब्रुवारी रोजी मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती लक्ष ठेवेल। ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलं।